आजच्या दिवसाची सुरुवात मी रांगोळी काढून करते आहे. तर रांगोळी झाली आणि त्यानंतर देवपूजा वगैरे करून मी आले किचनमध्ये चहा प्यायला. चहा प्यायचं कारण होतं आजचं वातावरण असं होतं की ना पाऊस पडत होता ना ऊन पडत होतं. एकदम ढगाळ आणि गार वातावरण होतं. असं वाटत होतं की पाऊस पडेल, पण काय पाऊस पडला नाही. म्हणून म्हटलं चला तर हे वातावरण असं झालं आहे तर आपण चहा पिऊया. असं वातावरण झालं की वाटतंच ना की चहा असावा गरम गरम म्हणून मी चहा बनवायला घेतला आणि दुधाचा बनवला चहा. म्हणजे अर्धा कप दूध, अर्धा कप पाणी आणि मसाले टाकले जे काही घरी होते तेच. आणि हे पहा असं वातावरण झालेलं आहे. एकदम ढगाळ होतं, पण असं कॅमेऱ्यामध्ये वाटत नाही आहे की हे ढगाळ झाले वातावरण म्हणून. आणि त्याच्यानंतर मग आपला चहा उकळायची वाट बघते आहे मी, कधी उकळतोय. तुम्ही पण मला नक्की कमेंट करून सांगा की पाऊस पडायचं असं वातावरण झालं म्हणजे ढगाळ वातावरण, तर तुम्हाला पण वाटतं का की चहा प्यावा असा? मला तर नक्कीच वाटतो, कारण चहाप्रेमींना माहीतच असेल की चहा प्यायला आपण कारणच शोधत असतो. तर चला, आपला चहा तयार झालेला आहे. तर चहा आणि हे आजचं असं वातावरण तर आपण एन्जॉय करूया. तुम्ही पण नक्की सांगा. चहा पिला मी आणि चहा पिऊन झाल्यानंतर स्वयंपाक बनवून घेतला. कारण आज संकष्टी होती, तर थोडंसं काहीतरी चांगलं बनवायचं होतं, पण एकदम साधाच स्वयंपाक बनवला. जिरा राईस, लसणीची फोडणी टाकून वरण बनवलं आहे, पुऱ्या आणि खीर. कारण भाजी बनवायची होती मला काहीतरी अशी रस्सा भाजी वगैरे पुऱ्यांसोबत, पण विचार केला जास्त ऑइली झालं तर मग ॲसिडिटी होईल, त्याच्यापेक्षा खीर बनवू. खीरपुरी खाल्ल्यावर काहीच त्रास नाही होत. तुम्ही नक्की सांगा मला की आज तुम्ही संकष्टीनिमित्त काय बनवलं आहे. मोदक वगैरे तर मी आता सगळे घरात असतील तर बनवते, तर मग असं साधं काहीतरी स्वयंपाक करते. तर आज असा संकष्टीनिमित्त माझा स्वयंपाक होता आणि आजचा दिवस असा छान गेला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आजच्या दिवसाची सुरुवात मी रांगोळी काढून करते आहे. तर रांगोळी झाली आणि त्यानंतर देवपूजा वगैरे करून मी आले किचनमध्ये चहा प्यायला. चहा प्यायचं कारण होतं आजचं वातावरण असं होतं की ना पाऊस पडत होता ना ऊन पडत होतं. एकदम ढगाळ आणि गार वातावरण होतं. असं वाटत होतं की पाऊस पडेल, पण काय पाऊस पडला नाही. म्हणून म्हटलं चला तर हे वातावरण असं झालं आहे तर आपण चहा पिऊया. असं वातावरण झालं की वाटतंच ना की चहा असावा गरम गरम म्हणून मी चहा बनवायला घेतला आणि दुधाचा बनवला चहा. म्हणजे अर्धा कप दूध,